धन्यवाद. त्याचप्रमाणे यस राज विरुद्ध फिरोज सिद्दीकी. स्ट्रायकिंग एंडला फिरोज, नॉन स्ट्राईक एंडला बॉलिंग मार्क मध्ये पाहायला मिळतोय तो राज तोडणकर. सोहम बाटकरी आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. आणि 116 धावांचं विशाल लक्ष आहे. 6 षटकांचा हा सामना, 36 चेंडू आणि 116 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी साई अजिंक्य संघाची. पहिलाच बॉल राजचा वेल शॉट आहे. फिरोज आहे तर दम आहे, फिरोज आहे तर काहीच नाही, ते कम आहे. शानदार वाडीचे गावकर सुधाकरजी कोलवे यांना देखील पंकज बारगोडे आपणास विनंती आहे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आमच्या वाडीचे गावकर सुधाकरजी कोलवे. त्याचप्रमाणे वाडीचे अध्यक्ष गजानन बारगोडे यांना देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. पंकज बारगोडे आपणास विनंती आहे की गजानन बारगोडे यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे संजयजी कोलवे यांना देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. पंकज बारगोडे आपणास विनंती आहे या ठिकाणी आपण सन्मानित करायचंय संजयजी कोलवे यांना. या ठिकाणी नरेशजी कोलवे यांचं आगमन झालं, आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे विश्वासजी कोलवे उपस्थित आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाडीचे उपाध्यक्ष यांना देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतील आमचे पंकज बारगोडे. आपणास विनंती आहे या ठिकाणी सन्मानित करायचंय. धन्यवाद. राजादा कंटिन्यू. यस थँक्यू. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार, सलग 6 चेंडूवरती जर 6 चौकार ठोकले तर ललित लाड करून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जशाच तसं उत्तर कशाला म्हणतात तर याला म्हणतात तू शेर आहे तर मैं बब्बर शेरू. आणि हेच सांगता नाही ते फिरोज पाहायला भेटतोय. राजने जो कारनामा केलाय तो राज या फिरोज करायला बघतोय. परंतु यावेळी ललित लाड यांचं मात्र नशीब दांडगा आहे, कारण बॉल इथे डॉट आलाय. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. बॉल व्हाईट बॉलचा येतो इशारा. एक सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्या पोहोचेल 13 अंकावरती. 13 अंकावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या. एक जबरदस्त सुरुवात फिरोजने आपल्या संघाला करून दिले. राज कमबॅक करतो की काय पडलाय प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारा काळ इथे देणार आहे. हो शानदार पंच आहे. 1 सेकंड वेल टॅप हॅमर पंच पाहायला मिळतोय. ही खासियत आहे. तुम्ही जर फिरोज सिद्दीकीला यॉर्कर लेंथ मध्ये जर डिलिव्हरी केली तर तो तुम्हाला सहजासहजी इथे मात्र सोडणार नाहीये. शानदार पंच शॉट आहे. वेल टाइम, वेल पंच, वेल मिडल. नो चान्स फॉर एनी प्लेयर. 4 रन. अप्रतिम शॉट सिलेक्शन. धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना 116 धावांचं लक्ष. पुढील चेंडू हो या लेग स्टिकच्या बाहेर आहे. आणखीन एक व्हाईट बॉल इथे पाहायला मिळेल. व्हाईट बॉल झालेला इशारा. एक एक्स्ट्रा रन. नेक्स्ट बॉल. ओ यस अप्रतिम शॉट सिलेक्शन. फिरोज 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 किंग ऑफ रत्नागिरी, पंचा बेताज बादशाह. पहिल्या हाफ सेंचुरी ज्याच्या माध्यमातून या मैदानावरती लगावली गेली तोच फिरोज साई अजिंक्य संघाकडून खेळत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धमाका पाहायला मिळालाय. 5 चौकार इथे लगावलेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा, 22 रन. हॅलो दशरथ बारगोडे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर राहायचंय. त्याचप्रमाणे निखिल दशरथ बारगोडे, आपणास देखील विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर राहायचंय. गोल्डन ओव्हर हे षटक खूप महत्वाचं आहे. आणि सोहमने जेवढ्या धावा दिल्यात ना तेवढ्या धावा जरी इथे बनवल्या तरी पारडं जड होऊ शकतं. यस अफान नावाचं तुफान राईट राऊंड द विकेट. गोल्डन ओव्हर घेऊन समोर आहे तो यावी सोम बाटकर. सोमेश्वर गावचा हा सितारा, रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी. अल्पावधीमध्ये ज्यानं अंडर क्रिकेटमध्ये ओरम क्रिकेटमध्ये नाव कमावलंय तो हा खेळाडू. पहिलाच बॉल वाईड आहे. वाईड बॉल म्हणजेच काय तर 2 धावा, कारण इथे जेवढ्या धावा दिल्या जातील त्या डबल होतील. पुढील चेंडू
नेक्स्ट बॉल पंच आहे. एक लाजवाब शॉट सिलेक्शन पाहायला मिळते. आपण एम एस धोनीला हेलिकॉप्टर उडवताना पाहतो, परंतु सोहम बापटर इथे मात्र हेलिकॉप्टर तुडवताना आपण पाहणार आहोत. जबरदस्त पण शॉट आहे, खासियत आहे. जम्प अँड हिट ही याची ओळख राहिली आहे. आणि यावेळी पहिल्याच चेंडूवरती लगावला गेलेला चौकार. धाबा 8 मिळाल्या त्या संघाला. हो, यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर राहील बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 2 धाबा. एका चेंडूमध्ये आता 12 धाबा खर्च झाल्यात. धाबसंख्या आहे ती 34 आणि 34. धाबसंख्या 34. जेवढ्या सोहमने दिल्या त्याहीपेक्षा डबल तो यावेळी पिकअप करतो का पाहूया. जशास तसं उत्तर द्यायचंय आणि तोच प्रयत्न इथे सोहम बाटकरचा असेल. अफान नेक्स्ट बॉल. होय, आणखीन एक क्लासी शॉट. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. इथे आपलातून फलंदाजी सोहम बाटकर. मॅन फ्रॉम सोमेश्वर रत्नागिरी. पुढील चेंडू घेऊन आणखीन एक. काय जलवा आहे फलंदाजीचा. परंतु यावेळी 2 धाबा मिळत आहेत. म्हणजे संघाला मिळतील त्या 4 धाबा, कारण तिथे 2 धाबा डिक्लेअर आहेत. डबल होतील धाबा. धाबसंख्या पोहोचले त्या ती यावेळी 46 या अंकावरती. 46 या अंकावरती पोहोचलेली धाबसंख्या. दबावाखाली अफानचं तुफान इथे थांबवलंय, कारण समोर आहे ते फयान वादळ जे सोमेश्वरहून दाखल इथे झालंय. आणि या फयान वादळाला थांबवणार कोण हा मोठा प्रश्न आहे केबी स्पोर्ट संघासमोर. नेक्स्ट बॉल अफान टू सोहम बाटकर. क्लासी शॉट. बीड ऑप्शन ओक्यावरून राज फक्त बॉलकडे पाहत राहील. बॉल राजला बाय बाय करेल आणि जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 रन. धावसंख्या 54, 54 रन. लाजवाब. तू आग आहेस तर मी वनवा आहे. तू वनवा आहेस तर मी दगदगता लावा आहे. आणि तू जर दगदगता लावा आहेस तर मी छत्रपतींचा छावा आहे. अशा पद्धतीचं उत्तर या मैदानाच्या आतमध्ये सलामीची ही दोन्ही जोडी इथे देताना पाहायला मिळते. काय फलंदाजी आहे, काय आक्रमण केलंय, काय हल्ला चढवलाय. पाठलाग करायचा 116 धावांचा आणि त्यासाठी मिळालेली एक चांगली सुरुवात. अफान नेक्स्ट बॉल फॉर सोहम बाटकर. हो, इथे मात्र मिस टाइम शॉट आहे. इथे चुकलंय, खोदून काढायचं होतं बॉलला, परंतु यावेळी बॅटचा हँडल मात्र इथे तुटले. मराठी भाषेमध्ये म्हटलं दांडा मोडला. आणि अशीच फलंदाजी आपल्याला पाहिलं तरी हे क्रीडांगण मातीचं आहे. जर हे कॉन्क्रीटचं जर असतं ना तर सोहमसाठी मे बी 4 बॅटी एक्स्ट्रा इथे घेऊन ठेवाव्या लागल्या असत्या आणि संघ मालक मात्र डोक्याला हात लावून बसला असता. सोहम बाटकर स्ट्रायकिंग एंडला. पुढील चेंडू अफान. हो यस, राज प्रतीक सफल. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील यावी 8 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. गोल्डन ओव्हरचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या झाली ती 62. फर्स्ट इनिंगला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 64 आपण पाहिली होती आणि सेकंड इनिंगला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 62. जशास तसं उत्तर इथे दिलं जात आहे. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आणि हाच तर आपल्याला थंडीतला गरमागरम क्रिकेटचा सामना आपल्याला ठरणार आहे. कारण हा सेमीफायनल म्हणजेच क्वालिफायर 1चा हा सामना आहे आणि दोन्ही संघ रत्नागिरीतील बलाढ्य संघ खेळाडूंनी भरलेले दोन्ही संघ आहेत. त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा तर होणार, यात मात्र कोणती शंका नाही आहे. परंतु कोण जिंकणार कोण हरणार हे खूप इथे महत्वाचं ठरणार. कारण तो जिंकणार तो डिरेक्टली फायनल मध्ये एंटर होणार. जो हरेल त्याला मात्र दुसरी सेमीफायनल खेळावी लागणार. हॅलो, या ठिकाणी आमचे मित्र मुंबईला स्थायिक असणारे अभिजित वाळवे या ठिकाणी या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी त्यांना या ठिकाणी सन्मानित करू इच्छितो. गजानन बारगोडे आपणास विनंती करतोय की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. साइड लाईन यावेळी कट केली गेली. बॉक्सची जी साइड लाईन असते ती ब्रेक केली गेली, त्यामुळे नो बॉल दंडित केला गेला. परंतु यावेळी 5 धाबा बोनस स्वरूपात मिळाल्यात संघाला. धावसंख्या 67, 67. सद्दामचा बॉल आणखी एक्सपेन्शन आहे.
आपण पहिल्याच ओव्हरमध्ये चर्चा करत होतो, जर तुम्ही फिरोज सिंदगीला मिडल स्टिक किंवा यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाजासाठी कर्दर काळ ठरणार आहे. कारण तुम्हाला त्याला चकवावं लागेल, फसवावं लागेल, व्हेरिएशन आणि टप्पा तुम्हाला ऑफस्टिकच्या बेबी बाहेर वाईड लाईन यॉर्क अशा पद्धतीने ठेवावं लागेल. कारण जिथे कमी दाब आहे त्या दिशेने बॉल ठेवणं गरजेचं आहे, जे इथे होत नाहीये. आणि याचा ऍडव्हान्टेज मला फिरोज सिंदगीला इथे मिळतोय. सद्दाम नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज झालाय. फिरोज सिंदगी खेळण्यासाठी सज्ज होतोय. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या बॅटमधून. हो या ग्राउंड शॉट, दोन धावा इथे मिळत आहेत. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, प्रयत्नाला यश मात्र मिळालं नाही. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला बॉल मिळाला 2 धावा. यस पुढील चेंडू फिरोज साठी राईट डाऊन द विकेट. सद्दाम हो रॅपिड डिलिव्हरी परंतु भरकटली दिशा. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर गेलेला बॉल पंच दंडित करतायत. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते. व्हाईट बॉल चाललेला इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सद्दाम नेक्स्ट बॉल फॉर फिरोज. हो यस आणखीन एक क्लासी शॉट आहे परंतु टिकते. धावा आहेत डिक्लेअर 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती यावी 76 या अंकावरती. 76 रन. 21 बॉल मध्ये 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सर्व काही आपल्याला सहज सोपं वाटतं परंतु कालच्या रजनीमध्ये आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला सामना आणि विजयी झालेला संघही आपण पाहिला होता. सदाम नेक्स्ट बॉल घेऊन हो फिरोज अक्षरशः मैदानावरती तुफानी खेळी करतोय. तुफान आहे. अतिशय शानदार असे फटकेबाजी करताना उपस्थितांचं पुरेपूर मनोरंजन करताना इथे पाहायला मिळतो तो फिरोज. नेक्स्ट बॉल सद्दाम राईट डाऊन द विकेट. रॅपिड आहे परफेक्ट यॉर्क फेकण्याचा प्रयत्न. टप्पा चुकला, चौकाराला मुकला. 4 धावा. शानदार फटकेबाजी, अप्रतिम शॉट सिलेक्शन फिरोजच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. काय जलवा बिखरला त्याने. चौकारांची आतिषबाजी. तर गुलाबी थंडीमध्ये पडणारा हा चौकारांचा पाऊस जणू काही इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाले आणि यावी मात्र मिस केले बॉलला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त झाले ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 84 रन 84 धावा. 18 चेंडू आणि 32 धावा. 18 चेंडू मध्ये 32 धावांची इथे आवश्यकता. हॅलो या ठिकाणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीजी शेवडे साहेब यांचं आगमन झालंय. मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सतीजी शेवडे यांचं या ठिकाणी आगमन होते. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीजी शेवडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राजकारणातील अतिशय शांतताप्रिय असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये इथे दाखल झालंय. सतीजी शेवडे साहेब जुने जाणते राजकारणी आणि राजकारण आणि समाजकारण यांचा बरोबर समतोल राखून आपल्या गावाशी, आपल्या पंचक्रोशीशी, आपल्या जिल्हा परिषद गटाशी योग्य न्याय निवाडा करणारं असं व्यक्तिमत्व आज मंचामध्ये उपस्थित झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि यावी टॅटूच्या पहिल्याच बॉलवरती सोहम बाटकरने वार केलाय. बॉल सीमारेषा पार केलाय आणि त्यामुळे पाहायला मिळालाय तो चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू बॅकफूट पंच बॅक टू बॅक सरळ 2 चेंडूवरती केला वार. बॉल गेला सीमारेषा पार. पाहायला मिळालाय ते शानदार चौकार. सोहम बाटकरच्या बॅटमधनं निघालेले चौकारांची आतिषबाजी. पाऊस पडतोय. चौकारांचा पाऊस पडतोय. अतिशय प्रतिम फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल यास आणखी एक. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहण्याचं काम करतायत. नो चान्स मध्ये फलंदाजी करतोय. संधीच देत नाही क्षेत्ररक्षकाला.
अप्रतिम फटकेबाजी, पॉवर पंच पाहायला मिळतात सोहम बाडकरच्या बॅट मधून. हा जलवा आहे आणि म्हणूनच याला बेस्ट बॅट्समन ऑफ द रत्नागिरी म्हणून पाहिलं जातं, म्हटलं जातं. हो यस, वेल जॅज. ऑफ स्टिकच्या बाहेर होता बॉल, लेफ्ट केला, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. 1 रन 1 स्ट्राईक मिळाली. धावसंख्या 97, 97 अंकामध्ये जाऊन पोहोचले. खोदून काढले. तिथे आहे अक्षय मेस्त्री, बेस्ट फिल्डर आहे. एक चांगली फिल्डिंग इथे पेश केली गेली. आला इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. अरे या भी शानदार शॉट सिलेक्शन. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे आहे 2 धाबा, त्यामुळे घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा बॉल 2 धाबा इथे देऊन जातोय. धावसंख्या 99, 99 अंकामध्ये जाऊन पोहोचले. आणि त्यानंतर आणखी एक पण शॉट, कॅमेरामॅनला सलामी देणारा हा शॉट इथे पाहायला मिळालाय. आणि धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 103. आणि सोहम भाटकर, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सोहम भाटकर साठी. 50 धावांची नाबादाची खेळी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतली 4थी हाफ सेंचुरी पेश करताना इथे आपल्याला पाहायला मिळाला खेळाडू. वैयक्तिक पहिली आणि स्पर्धेतली 4थी हाफ सेंचुरी, सोहम भाटकर ऑन फायर. हॅलो, या ठिकाणी सडे गावचे उपसरपंच सो स्मिता धुमक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. फिरोज सई अजिंक्यचे मालक, चेहऱ्यावरती जबरदस्त स्माईल. हो सपोर्टी केला जातोय. आवाज मात्र अजिंक्यचा येऊ लागलाय. नेक्स्ट बॉल या बी लेफ्टीच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या मात्र पोहोचली ती या बी 105 या अंकावरती. त्यानंतर खेळला गेला आणखी एक शानदार शॉट, 4 धावा. 44 धावांवरती खेळतोय तो फिरोज. 14 चेंडू 44 धावा, धमाका केलाय या दोन्ही जोडीने. सलामीची ही जोडी आहे ना कर्दनकाळ आहे. गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरले. 6 धावांची आवश्यकता आहे फिरोजला आपली हाफ सेंचुरी साजरी करण्यासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी. आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आणि हाफ सेंचुरीसाठी 6 धावांची आवश्यकता असेल. अफान पुढील चेंडू घेऊन क्लीन शॉट, 4 रन 4 धावा. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आणि हाफ सेंचुरी सेलिब्रेट करण्यासाठी फिरोजला 2 धावांची आवश्यकता आहे. आणि या स्पर्धेतली सलग दुसरी हाफ सेंचुरी लगावणार हा पहिला फलंदाज इथे मित्रांनो ठरू शकतो. अफान हाफ सेंचुरी आणि विनिंग शॉट. बॅट्समॅन फिरोज सिंदगी याच्या धमाकेदार फलंदाजीसाठी तुषार विशाल पवार यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. विशाल पवार यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज फिरोजच्या जबरदस्त फलंदाजीसाठी. संघ मालक अजिंक्य धुंदूर यांच्याकडून दोघांनाही 500 रुपयांचा 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पैशांची लयलूट केली जाईल कारण आपला संघ फायनल मध्ये पोहोचलाय.